गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू किचन की सवारी. सो आज मदर्स डे आणि मदर्स डे म्हणलं तर मग विचार केला की आईला आज किचनपासून सुट्टी देऊया. सो ही मनी प्लांट आहे. मनी प्लांटला पाणी दिलं, त्याच्यानंतर मनी प्लांट आम्ही किचनमध्येच ठेवतो. त्यानंतर हा आम्ही नवीन जार घेतला, त्याच्यामध्ये आम्ही सब्जाचं पाणी ठेवतो रात्रभर भिजायला आणि मग सकाळ उठून प्यायला. त्याने काय होतं, शरीरातली जी हीट असते ती कमी होते. सो ते खूप क्यूट वाटतं. सो म्हटलं तुम्हाला पण दाखवावं. सो मग ते सगळं केल्यानंतर हे मनी प्लांट मी त्याला पाणी दिल्यानंतर आम्ही इथे ठेवतो. मग मी विचार केला की आज पोहे करूया. पोहे खरं बोलू तर खूप छान झाले होते, अमेझिंग झाले होते. तुम्ही नक्कीच बघा ही रेसिपी. मग मी पोहे चाळले, त्याला भिजायला घातलं, नंतर स्ट्रेन करून घेतलं. ही सगळी टेक्निक माझ्या आईची मी यूज करते, कारण की आई अमेझिंग पोहे बनवते आणि मी तर काय ऑब्व्हियसली कॉपी पेस्टच करते. नंतर मी सगळ्यात पहिला चहा ठेवला, कारण की मला ना चहा उखळलेला आवडतो, म्हणजे एकदम असं ते दुधाट नाही आवडत आम्हाला. सो मी सगळ्यात पहिला चहा ठेवला. त्याच्यानंतर कांदा, मिरची, कोथिंबीर हे चॉप करून घ्यायचा विचार. कांदा वगैरे चॉप करताना ना मी विचार केला की ना आपण आज पूर्ण दिवस आपणच बनवूया स्वयंपाक. सो मदर्स डे आईला किचनपासून सुट्टी नको का, सो म्हणून. त्यानंतरून कांदा चॉप करून पण चहा उखळला होता. मग त्यात दूध टाकलं. त्याच्यानंतरून गॅसवरती कढई मांडली आणि पहिले ते शेंगदाणे रोस्ट करून घेतले. घरात शेंगदाणे मला फार आवडतात, सो घरात जास्त ते शेंगदाणे मीच खाते म्हणून मी टाकलं. त्याच्यानंतर तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि मग मिरची पण टाकून घेतली. मग चांगलं फ्राय केलं. त्यामध्ये त्यात हळद टाकली. हळद ही ऑर्गॅनिक हळद आहे बरं का, ऑर्गॅनिक हळदची चवच वेगळी. त्यानंतर काय पोहे स्टर फ्राय केले, चांगले स्टर केले. आणि हे बघा अजिबात चिकट होत नाही पोहे, कारण की मी टेक्निकाची फॉलो करते. नंतर काय फक्त कोथिंबीरने गार्निश केलं. कोथिंबीरने गार्निश केल्यानंतर त्याला मस्तपैकी आईसाठी एका वेगळ्या प्लेटमध्ये सर्व केलं. त्यानंतर हा चहा वाढला आणि झाली आईची प्लेट रेसिपी. सो हॅपी मदर्स डे एव्हरीवन. हाच पार्ट 1 आहे, पण पार्ट 2 नक्कीच येईल. तोपर्यंत स्टे ट्यून.